तर स्वागत आहे तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार, मी प्रदीप। तर आज आपला टॉपिक असणार आहे स्ट्रॅटेजी फॉर युअर ड्रीम कॉलेज। बरोबर, प्रत्येक सीईटी एस्पिरंटने की त्याच्या मनात स्वतःच्या मनात एक ड्रीम कॉलेज ठरवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एक ब्रांच ठरवली असते, पण ते अचीव करण्यासाठी नक्की काय स्ट्रॅटेजी यूज करावी लागेल ते आपण आज डिस्कस करणार आहोत। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती की सध्या कॉम्पिटिशन वाढलेली आहे, भरपूर साऱ्या मुलांना ड्रीम कॉलेज पाहिजे असते, भरपूर सारे क्रॅश कोर्स कॉलेज क्लासेस म्हणा की मुलांकडून तयारी करून घेत असतात, त्याच्यामुळे कॉलेजचे कट ऑफ्स पण खूप वाढलेले आहेत। तर विचार करा, जसं की ड्रीम कॉलेज समजा पुणे सिटीमध्ये जर विचार केला तर COEP, PICT, त्याच्यानंतर कमिन्स कॉलेज असेल, त्याच्यानंतर VIT कॉलेज असेल, यासारखे कॉलेज। नंतर आपण जर मुंबईचा विचार केला तर VJTI आहे, SPIT आहे, त्याच्यानंतर आपण समजा सांगली वालचंद कॉलेज आहे। हे सर्व ड्रीम कॉलेजेस बरोबर, पण त्यांना अचीव कसं करायचं, आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तर आज आपण या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत। तर फर्स्ट ऑफ ऑल जे मी हे कॉलेज सांगितले समजा त्यांच्यामध्ये जर आपल्याला कॉम्प्युटर ब्रांच जर पाहिजे असेल तर आपल्याला 99 च्या अबोव मार्क स्कोअर करावे लागतील। म्हणजे त्याच्यामध्ये आता COEP मध्ये 99.8 पेक्षा जास्त लागतील, PICT मध्ये 99.6 लागतील। हे ओपन साठी मी एक सांगतोय पर्सेंटाइल। तर आता आपलं टार्गेट पाहिजे की आपल्याला 140 किंवा 150 160 जेवढे जास्त मार्क्स होतील तेवढं आपण स्कोअर करू शकलो पाहिजे। त्यासाठी आपल्याला अभ्यास पण एक चांगल्या प्रकारे करावा लागणार आहे। तर जर आपण विचार केला तर समजा मॅथ्स आपल्याला असते 100 मार्कांसाठी, तर मॅथ्समध्ये मॅथ्स हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, मॅथ हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे। तर त्याच्यामध्ये आपण एक 80 to 85 मार्क्स आपण अचीव करायचे, म्हणजे तेवढं टार्गेट ठेवायचं। टार्गेट तर तसं 90 ठेवायचं, पण एक मिनिमम सांगतोय की ज्यांना ड्रीम कॉलेज पाहिजे त्यांच्यासाठी 80 to 85 मार्क्स आपल्याला मॅथ्समध्ये आले पाहिजेत। आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जर मिळून विचार केला तर त्याच्यामध्ये एक 80 किंवा 75 to 80 किंवा 85 या दरम्यान मार्क आले पाहिजेत, तर आपले ओव्हरऑल मार्क्स आपले 150 किंवा 150 च्या अबोव होतील। तर जेणेकरून आपल्याला 99 च्या अबोव पर्सेंटाइल मिळतील आणि एक ड्रीम कॉलेज आपल्याला मिळण्यास मदत होईल, किंवा आपण एक आशा ठेवू शकतो की आपल्याला ड्रीम कॉलेज मिळेल। की सध्या आता मुलं मॉक टेस्ट देत आहेत, भरपूर समजा काही क्रॅश कोर्स लावलेले असतील की त्यांच्या टेस्ट सॉल्व्ह करताय, एक आपल्याला कळून जातं। समजा एखादी मॉक टेस्ट दिली किंवा एक 2-3 मॉक टेस्ट दिला की त्याच्यावरून आपल्याला काय स्कोर येतोय। समजा मॉक टेस्ट मध्ये स्कोर आला 160 170, हा स्कोर आला की आपल्याला कळून जातं की बाबा सीईटीत आपला किमान याच्या एवढा तर किंवा याच्यापेक्षा थोडासा कमी स्कोर आपला येऊ शकतोय। तर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलंय की कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत, नक्की काय। समजा सीईटी जर असेल, समजा मॅथचा जर विचार केला तर शॉर्ट ट्रिक्स असतील, त्याच्यानंतर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह याचे फॉर्म्युले असतील, याच्याबद्दल आपल्याला सर्व रिव्हिजन करायची आहे। आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं येतं म्हणजे थिअरॉटिकल पार्ट। भरपूर मुलं काय करतात की समजा फिजिक्स असेल याच्यामध्ये न्यूमेरिकल्सवर फोकस करतात, पण आपल्याला तसं करायचं नाही। न्यूमेरिकलवर फोकस करायचा आहे, पण त्याच्यासोबत जे थिअरॉटिकल पार्ट असतो, फॉर एक्झाम्पल समजा काहीचे एक्झाम्पल्स असे एक समथिंग थिअरॉटिकल पार्ट असतं, मी जास्त डीपमध्ये जाणार नाही, पण सांगतो एक थिअरॉटिकल पार्ट असतो त्याच्यावर आपल्याला फोकस ठेवायचा आहे। आता जर आपल्याला ड्रीम कॉलेज मिळवायचे तर आपल्याला सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत, म्हणजे सोडून काहीच चालणार नाही। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांनी आतापर्यंत चालूच केलं नाही त्याने 11चं सोडून द्या, पण समजा ज्यांना ड्रीम कॉलेज मिळवायचंय, ज्यांना PICT मध्ये यायचंय, ज्यांना COEP मध्ये जायचंय, तर त्यांच्यासाठी सांगतो 11th + 12th तुम्हाला दोन्ही केल्याशिवाय पर्याय नाही। दोन्ही पण तुम्हाला करणार आहे। आता सीईटीला हार्डली एक 20 ते 23 दिवस राहिलेले सीईटी एक्झामसाठी, तर ह्या 20 ते 23 दिवसामध्ये तुम्हाला दिवसातले किमान 8 तास तर तुम्हाला सीईटीसाठी काढायचे, एक्झामसाठी काढायचे, अभ्यास करायचा आहे। तर त्याच्यामध्ये काय काय येणार, तर सर्वात महत्त्वाची रिव्हिजन, की मुलं करून ठेवतात टॉपिक, त्यांच्या क्लासमध्ये शिकवलेला असतो, कॉलेजमध्ये शिकवलेला असतो, करून ठेवतात, पण त्याची रिव्हिजन ते व्यवस्थित करत नाही। तर त्याची पूर्ण रिव्हिजन व्यवस्थित करायची, फॉर्म्युले अगदी तोंडपाठ झाले पाहिजेत, त्याच्यानंतर शॉर्ट ट्रिक्स असतील, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मॉक टेस्ट। आपल्याला जेवढ्या मॉक टेस्ट आपण देणार तेवढे आपल्यासाठी बेनिफिशियल ते असणार आहे। तर अशा प्रकारे मी तुम्हाला ड्रीम कॉलेज मिळवण्याची स्ट्रॅटेजी एक्सप्लेन केली आहे। तर या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सोबत। तर ज्याने अद्यापही आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या।